कुरडईची भाजी नूडल्सहून भारी लागते. नक्की करून पहा. अगदी पारंपरिक, झणझणीत आणि चविष्ट अशी ही कुरकुरीत कुरडईची भाजी. कुरकुरीत कुरडई फक्त तळून खात नसून त्याची भाजी देखील तयार करण्यात येते आणि प्रत्येक वेळी कुरडई तळून खाल्ली असेल, आज तिची भाजी सुद्धा बनवून पहा. तर आमच्या गावाकडे सुद्धा जर भाजीला काही नसेल, तर काही घरामध्ये कुरडईची सुद्धा भाजी बनली जाते. बनवायला अगदी सोपी ही रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये सुद्धा बनली जाते ही कुरडईची भाजी आणि खायला म्हणाल तर एकच नंबर लागते. तर गरमागरम भाजीसोबत ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला ही भाजी बनवण्यासाठी कुरडई भिजवून घ्यायची आहे. तर कुरडई इथे मी भिजवून घेतलेली आहे. तर छान अशी भिजली गेलेली आहे. कुरडई मऊसूत भिजली गेलेली आहे. यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर तेलसुद्धा गरम झाले, की यामध्ये मी जिरे, मोहरी टाकून घेतलेली आहे. तर ती सुद्धा छान अशी फुलली गेली तेलामध्ये, की यामध्ये मी लसूण टाकलेला आहे. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. लसूणसुद्धा छान असा फ्राय झालेला आहे तेलामध्ये. हलका असा कलर चेंज झालेला आहे. तर यामध्ये मी हिरवी मिरची जी आहे ती कट करून घेतली होती, तर ती टाकलेली आहे. हिरवी मिरची सुद्धा अगदी 2 मिनिटभर परतून घ्यायची आहे तेलामध्ये छान असं. यानंतर यामध्ये हळद पावडर तसेच धने सुद्धा टाकलेली आहे. तर ती सुद्धा छान अशी मिक्स करून घेतलेली आहे. यानंतर जी भिजवलेली कुरडई आहे ना, तर ती टाकलेली आहे. ती सुद्धा छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. छान असं ही भाजी मिक्स झाली, की यामध्ये आपल्याला किंचितभर असं चिमूटभर मीठ टाकायचं आहे. कारण अगोदरच कुरडईमध्ये मीठ असतं त्यामुळे जास्त काही वापर करायचा नाहीये मिठाचा. नाहीतर जी ही भाजी आहे ती खारट होऊ शकते यासाठी. जे मीठ टाकलेलं आहे तर आपण असं मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे खूप सारी आणि मिक्स करून घेऊया. तर झाली ना मंडळी ही तयार कुरडईची भाजी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमालच ना? मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही सुद्धा ही भाजी नक्की बनवून पहा. धन्यवाद.